पुणे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण असलेलं शहर, ज्या शहराने फार मोठा इतिहास फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतो. हे शहर झपाट्यानं विकसित होणारं भारतातील प्रमुख शहर आहे. या शहराने अनेक असलेला इतिहास पाहिला. या इतिहासाचा असलेला पाया म्हणजे शिवनेरी. शिवनेरी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, या असलेल्या पुण्यामध्ये छत्रपती शहाजी महाराज यांनी जगाला दिलेला एक असा महान राजा, ज्या महान राजाची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे पुणे. याच असलेल्या आपल्या जन्म आणि कर्मभूमीतून छत्रपती शिवरायांनी समस्त असलेल्या बहुजन समाजाकरिता स्वराज्याची असलेली मुहूर्तमेढ रोवली. याच असलेल्या पुण्यामध्ये अनेक असलेले गड किल्ले त्यांनी उभे केले. छत्रपती शिवरायांचा असलेला कारभार हा आजही समस्त जगभरामध्ये अभिमानाने सांगितला जातो. आणि म्हणूनच पुणे हे शहर अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. अनेक असलेले वेगवेगळ्या काळामध्ये घडलेले इतिहास याच पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग तो मराठेशाहीचा असलेला काळ असो की पेशवाईचा असलेला काळ असो, याच पेशवाईमध्ये चातुर्वर्ण वर्णव्यवस्था, जात व्यवस्था अतिशय पराकोटीला गेलेली देखील महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहे. याच पुण्यामध्ये मराठेशाहीचा उतरता काळ म्हणजेच बाजीराव पेशव्याचा असलेला काळ. दुसरा बाजीराव पेशवा, ज्याने मनुस्मृतीमधील अनेक असलेल्या अशा प्रथा ज्यामुळे येथील शोषित पीडित वर्गाला हाल या ठिकाणी बघायला मिळाले. बाजीराव पेशवा, ज्याने छत्रपती शिवरायांनी उभारलेला असलेला मराठेशाहीचा समता, स्वातंत्र्य आणि न्यायबंधुतेचा काळ लयास नेऊन मस्तानी दरबारात नाचवून रयतेकडे दुर्लक्ष करून मराठेशाहीचा ऱ्हास झाला आणि ब्रिटिशांचं असलेलं राज्य याच पुण्याच्या असलेल्या शनिवारवाड्यापासून सुरुवात झाली. पेशवाईचा काळ म्हणजे अस्पृश्य वर्गाला प्रचंड छळ आणि अतोनात यातनाचा ठरला. त्यांच्या गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू, रस्त्यावर चालताना थुकण्याची मुभा देखील नाही, पाणी पिण्याचा अधिकार नाही, अशा अनेक असलेल्या वाईट कुप्रथा याच पुण्याच्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मात्र या ठिकाणी काळानुरूप होणारा अन्याय आणि अत्याचार याचा विमोड करण्यासाठी वेळोवेळी अनेक असलेले महापुरुषांचा जन्म देखील याच पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अस्पृश्यांच्या दुःखावर फुंकर घालायला याच पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये जन्म होतो क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा. बहुजन समाजाला शिक्षित केलं पाहिजे, त्यातही जो दीनदुबळा आहे, अस्पृश्य समाज आहे, त्यासाठी 1848 मध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच पुण्यामध्ये एक इतिहास रचला. ते म्हणजे अस्पृश्य वर्गासाठी आणि बहुजन समाजातल्या लोकांसाठी शाळा सुरू केली. पुण्यामध्ये मनुवादी व्यवस्थेने वेळोवेळी
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यावर अनेक असलेले नाना प्रयोग करून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर अगदी त्यांना घरातून बेघर करून कशा पद्धतीनं अस्पृश्य समाजासाठी आणि बहुजन वर्गासाठी चालवलेलं त्यांचं कार्य थांबवता येईल असाही प्रयत्न केला. मात्र या दोन्ही दाम्पत्यांनी मिळून याच पुण्यामध्ये या अन्याय अत्याचाराचा सामना केला. हाही इतिहास पुण्यामध्ये आपल्याला घडलेला दिसतो. सावित्रीबाई फुलेंनी तर अतोनात हाल अपेष्टा झेलल्या. आजही याच पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू केलेली शाळा तिचे हाल आजही पाहवत नाही. आजही मनुवादी व्यवस्थेच्या विचाराचे लोक ह्या जागेचा उद्धार करण्याऐवजी अतिशय वाईट अवस्थेमध्ये ही जागा आपल्याला दिसते, ज्या जागेमध्ये सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केले होते. हाही इतिहास आजही आपल्याला पुण्यामध्ये बघायला भेटतो. आज मुली शिक्षित झाल्या, त्याचं सर्व श्रेय याच दोन दाम्पत्यांना आपण दिलं पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याला आपण याच पुण्यामध्ये नतमस्तक झालं पाहिजे. याच पुण्यामधील हडपसर भागामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सिद्धार्थ चौक या ठिकाणी सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. शिवरायांपासून ते महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत ह्या असलेल्या संपूर्ण इतिहासाच्या शहरामध्ये एक दिवसीय शिबिर घेताना आम्हाला प्रचंड आनंद झाला. आणि पुन्हा एकदा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विचार आणि देशाला पुढे नेण्याचा विचार या पुण्यामध्ये मांडण्याची संधी सिद्धार्थ मित्र मंडळाने जी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मी तुम्हाला 30 सेकंद दिले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पहिले टार्गेट ठरवा आणि नंतर 30 सेकंद आपण जंपिंग करायला स्टार्ट करू. तू टार्गेट किती ठरवलं 65 आणि तू जंप किती केले 61 म्हणजे थोडंच राहिलं. मला प्रॉपर सांगा आणि एकदम ऑनेस्टली सांगा तू टार्गेट किती धरलं होतं की 30 सेकंदात तू किती जंप करशील 70 शिबिरमध्ये आम्ही सर्वात प्रथम 2000 पूर्वीच्या काळी आपल्याला दलितांवर अत्याचार करत होते व पाणी आपल्याला पूर्वीच्या काळी मिळत नव्हते, पण आता आपल्याला पाणी मिळते. आपण त्याचा काटकसरीने वापर करत नाही. मग आता आपण काटकसरीने वापर करा असे मला. या शिबिरामध्ये तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय वाटली? मला देशाची व समाजची चालू परिस्थिती
किरण सरांनी सांगितलं. या शिबिरामुळे तुमच्यामध्ये काय बदल होणार आहे? मी पूर्वी पुस्तकं वाचत नव्हतो व परिसर स्वच्छ नव्हते. मग आता यात आम्ही पुस्तकं वाचेल व परिसर स्वच्छ ठेवून ही. तू मोठा झाल्यावर काय म्हणणार आहेस? मी मोठा झाल्यावर माझं आवडतीचा खेळ म्हणजे कबड्डी. यात नॅशनल प्लेयर होईल व त्याचं करिअर करेल. किरण मोहिते सरांनी दिवसभर जे तुम्हाला शिकवलं त्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जास्त आवडल्या आणि अशा प्रकारचे शिबिर विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटते का? सर्वात प्रथम की विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण आहे. त्यातमध्ये विविध शिकवले जाते आणि आपल्याला मला जे शिकवले गेलेले ते मला बलूनची हे खेळ खूप जास्त आवडले. त्यात महत्त्व वाटले कारण त्यात बोलले होते सर की सुईचा चांगलाच वापर करा, पण मुलांनी हे चुकीचा वापर केला. सरांनी नंतर ते समजून सांगितले, ते एक महत्त्वाचे वाटते. हे शिबिर असं वाटतं का की अजून घेतलं पाहिजे? हो, हे शिबिर पुन्हा घेतलं पाहिजे. हे मुलांना ह्यात विविध शिकवले जाते आणि हे मुलांना शिकवण्याचं गरज आहे. आपल्यासाठी एक दिवसाचे शिबिर तसेच मुंबई येथील ग्लोबल पॅगोडाला जी सहल आयोजित केली त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? मी सर्वात प्रथम सिद्धार्थ तरुण मंडळाचे आभार मानतो की आम्हाला ते मुंबईला पॅगोडा दाखवायला नेले. त्या जागी आम्ही गेलो, तिथं विविध जागा केंद्र म्हणजे होते, आम्ही ते बघितले. पण त्यात मोठे केंद्र म्हणजे मेडिटेशनचे केंद्र होते, ते खूप मला आवडले आणि आम्ही ते बघितले. हे मला महत्त्वाचे वाटले आणि आवडले. 2 मिनिटं दिले जाणार आहेत तुम्हाला. एका हाताने 2 मिनिटं फुगा जो आहे तो तुम्हाला वरती उलट ठेवायचा. 2 मिनिटं एकाच हाताने, दुसरा हात मागे करायचा आणि एका हाताने फुगा जो आहे जागेवर नाही, तुम्ही इथली कुठलीही जागा पूर्णपणे वापरू शकता. जिथे फुगा जाईल तिकडे तुम्ही जाऊ शकता. तयार आहात सगळेजण? तयार आहात का? तयार आहात का सगळे? ओके. 2 मिनिटं. एक हात मागे सगळ्यांचा. एक हात मागे आणि एका हाताने फुगा तुम्हाला वर ठेवायचा. खाली पडला तर तुम्ही आउट होणार. 1 2 3. ओके, गो. फुगा जसा आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. एक हात मागे. राजा भाऊ तुम्ही वरून वाढा. विश्वास भाऊ पापड वर घ्यावं. चला पुढे. थोडस पुढे घ्यायचं. अजून देऊ. आम्ही देतो तुला ताटा. मला नका ते कधी सांगते सगळं. गडबड नका करू. तिथं बसायला जागा आहे, पारावर बसायची वेळ इथं बसतं. चला अजून मला सांगितलं तिथं वर घे जरा. भात खायचा असतो.
अय मंदांनो हसा जरा. दादा तुला माहिती का सगळ्यात जास्त हा तुमच्या लक्षात असलं पाहिजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ते गाणं आहे. आणि पुढच्या आठवड्यात माझं एक गाण्याचं पुस्तक पण येतं आनंदाची गाणी म्हणून. तर ते खास करून विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती त्यांची वाढली पाहिजे याच्यासाठी असलेली काही गाणी त्याच्यामध्ये त्यातलं एक गाणं मी म्हणणार आहे पण माझ्या बाबतीत तुम्हाला म्हणायचं आणि डोक्यात शेवटपर्यंत तुमच्या किती जणांचं लक्षात आलं ते. कारण गाण्याचे एक एक ओळी एक शब्द वाढत नाही आणि जसे शब्द वाढणार आहेत तसं तुम्हाला ते म्हणायचं. बघूया कोण शेवटपर्यंत निघतंय. आता चॉकलेट खाऊन घ्यायचा एक लिटर रॅपर बोलायचं नाही. मी रॅपर एक खिशात टाकून घेतो किंवा माझ्या बॅगमध्ये टाकतो आणि घरी गेल्यानंतर मग डस्टबिनमध्ये टाकतो. मी बसमध्ये किंवा रस्त्यावर कधीही कचरा फेकत नाही. त्याच्या डोक्यात कचरा रस्त्यावर टाकतो. रॅपर खिशात ठेवायचा डस्टबिनमध्ये घरी टाकायचं. चला काय चॉकलेट संपल्यावर पौर्णिमेनिमित्त बुद्धविहारामध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात यामध्ये तुम्ही काय शिकले? मोठ्यांची रिस्पेक्ट करणे, दुसऱ्यांना मदत करणे, पाण्याची बचत करणे. सरांनी नाशिकचे लाडू दिलते ते पण कापसाचे. आमची डेअरिंग वाढली. परिसर स्वच्छ ठेवा. या शिबिरात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट वाटली? एकमेकांना मदत करणे. सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली? रिस्पेक्ट. या शिबिरामुळे तुमच्यामध्ये काय बदल होणार आहे? आधी आम्ही सगळे इकडं तिकडं कचरा फेकायचो. आता आम्ही आमच्या खुशीत मोठी झाल्यावर काय बनणार आहेस? IPS IPS ऑफिसर. ऑफिसर. किरण मोहिते सरांनी दिवसभर जे तुम्हाला शिकवले त्यात तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडल्या आणि अशा प्रकारचे शिबिर विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटतं का? महत्त्वपूर्ण वाटल्या आणि म्हातारीची शेती होती ही कविता खूप आवडली. एक दिवसाचे शिबिर तसेच मुंबई येथील ग्लोबल पॅगोडाला जी सहल आयोजित केली त्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे? शिबिरचं ॲक्टिव्हिटीज आम्हाला खूप आवडले आणि मुंबई इथं गेलेली सहल आम्ही तिथं पॅगोडा बुद्धांचं विपश्यना केंद्र बघितलं. काय बोलतोय मला काय सांगायचं समजतं का तुम्हाला की बाबासाहेबांनी जो विचार आपल्याला सांगितलाय शासन कसली समाज बना म्हणजे काय बना याच्यावर मी पुढे जाऊन आता बोलणार आहे. पण चाचणी आणि पिनचा वापर असा करून सुद्धा जोडून तोडून हे बघा सगळे रान झाले सगळे सुखी आहेत. सगळे हॅपी होते आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो. नंतर त्याच्यामध्ये बंधन झाली सगळ्यांनी एकमेकांना उद्ध्वस्त करतो. पण त्याचा जो संदेश होता का आपल्याला चांगला वापर करायचा आहे आपण त्याचा वाईट वापर केला. बाबासाहेबांच्या सगळ्या संदेशाचं आपण असंच वाटोळं केलं. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला अजून याच्यात काय जोडायचं काय सांगायचं काय काय म्हणतात हे बोलू शकत नाही कारण दोन्ही शक्ती एकत्र आल्यामुळे काय झालंय मजबूत झाले आणि हे तुझ्यापर्यंत पोहोचवायचं होतं आपण ते काही समजू शकतो. सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवू. मी जेव्हा पहिल्यांदा हा खेळ खेळलो होतो तेव्हा मी सुद्धा फुगा फोडला होता बरं का. कारण आपल्याला वाईट गोष्ट करायला डोकं पहिलं आपलं काम करतं. चांगली गोष्ट करायला आपल्याला डोकं चालत नाही. जसं बघ सांगितलं की इकडे तिकडे फेकू नका पण आपल्या डोक्यातच येतं कोणीतरी तिकडे तो कप फेकूनच टाकतो. सांगितलं होतं दादाने की नाही समोरची शब्द काय त्याचा अर्थ काय आणि आपण कृती काय केली पाहिजे. कळतं मी काय बोलतोय माझा मॅसेज जायचा ना तुमच्यापर्यंत.
भाऊ बरं घे मग काय करायचं यार होईल कुठले सगळे टायमिंग अजून बाकी आहे. तुम्ही का घेऊ काय करायचं भारी आहे. पौर्णिमा निमित्त बुद्ध विहारामध्ये घेण्यात आलेले शिबिर यामध्ये तू काय शिकला? प्रथम आम्हाला सर्वात पहिले क्लिप दाखवण्यात गेली. त्या क्लिपमध्ये एक पूर्वीच्या काळात एक मुलगा होता. त्या मुलाने लहानपणी लहान होता. त्याने ओम हा जप केल्यास त्याची जीभ कापण्यात आली. ब्राह्मणांनी 2000 पूर्वी आपल्या जातीवर केलेले अन्याय हे खूप 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 म्हणजे खूप भयंकर होते. काय ओमचा जप केल्यास, ऐकल्यास आणि बघितल्यास आपल्या डोळ्यात शिगा घालायचे व आपल्याला 2000 पूर्वी शिक्षण नव्हते. ठीक आहे. या शिबिरामध्ये तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटली? आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले काम न करता आपण न सांगितलेले काम करतो व बाबासाहेबांनी शिका, संघटित वा संघर्ष करा हे आपण कधीच करत नाही. आम्हाला सर्वात महत्त्वाचं कळलं की आत्ताच्या काळात आपल्याला पहिल्या 10 रुपयाची बिस्लरी मिळायची, पण पूर्वीच्या काळात पाण्यासाठी खूप मोठा त्याग करायला लागायचा. कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली अख्ख्या शिबिरात? आम्हाला सांगितले गेलेले बाबासाहेबांचे पुस्तकांवरचे प्रेम हे खूप आवडले. बाबासाहेब पुस्तकांसाठी मित्र सोडून एकटे राहत होते. बाबासाहेबांनी अन्नत्याग केला, एका पावाच्या तुकड्यावर जगले व पुस्तक वाचायला सोडले नाही. या शिबिरामुळे तुमच्यामध्ये काय बदल होणार आहे? या शिबिरामुळे आमच्यामध्ये वाचनाचा व पुस्तकाचा विषय या विषयावर खूप मोठा बदल होणार आहे. 2000 वर्ष केलेले अत्याचार हे आत्ता आपल्यात नाही. तर बदल काय की आधी तू नव्हतं वाचणार? बदल बाबासाहेबांनी एवढे प्रेम केले, पण आपण का नाही करत असे वाटले. मला थोडं आता तू पुस्तकांवरती पण अजून प्रेम करणार? वाचनात रोज. ठीक आहे. तू मोठा झाल्यावर काय बनणार आहेस? मी सर्वात प्रथम पहिलं उच्च शिक्षण घेईन व माझ्या आवडीचा विषय म्हणजे चित्रकला त्यामध्ये करिअर करू शकतो. किरण मोहिते सरांनी दिवसभरचे तुला शिकवले, त्यात तुला कोणकोणत्या गोष्टी जास्त आवडल्या आणि अशा प्रकारचं शिबिर तुला विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं वाटतं का? हो, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना बुद्धांविषयी, जनरल नॉलेजविषयी आणि घडलेल्या इतिहासविषयी खूप सारी माहिती मिळते. अजून कोणत्या गोष्टी आवडल्या सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडलेली दलितांसाठी महात्मा फुले यांनी 1848मध्ये पुण्यात फुलेवाडा इथे शाळा सुरू केली आणि ती शाळा दलितांसाठी होती. दलितांना 2000 वर्ष शिक्षण नव्हते. ती गोष्ट खूप आवडली. बस. आपल्यासाठी एक दिवसीय शिबिर तसेच मुंबई येथील ग्लोबल पॅगोडाची सहल आयोजित केली त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया काय आहे? जे 2 दिवस आपण स्पेंड केले एक शिबिरामध्ये आणि 1 दिवस आपण पॅगोडाला गेलो होतो, त्याचं तुला काय वाटतं? अशी शिबिर सहल केल्याबद्दल सिद्धार्थ बुद्धिवाराचे मी आभार मानतो.
आम्हाला बुद्धिविहारामध्ये खूप सारे बाबासाहेबांविषयी, बुद्ध जातीविषयी आणि समाजाविषयी कळतं, ज्ञान मिळतं. ते ज्ञान आम्हाला कधीच नव्हतं मिळत, ते आता मिळतं आहे बुद्धिविहारामध्ये आल्यावर. शाळेची पुस्तकं वाचण्यापेक्षा बाहेरची पुस्तकं वाचल्यावर मोठं होतं माणूस, हे कळालं. थँक्यू. जे लोक वेळेची किंमत करतात त्यांची वेळेवर किंमत होते. 1 मिनिट संपलेला आहे, 2 मिनिटं राहिले. दीड मिनिटं संपलाय, शेवटचे 1.5 मिनिट. सर 2 मिनिटं. आपसात चर्चा नाही मित्र, आपसात चर्चा नाही. 2 मिनिटं संपले, शेवटचा 1 मिनिट. अडीच मिनिटं संपलेले आहेत. शेवटचे 5 सेकंद. 4, 3, 2, 1. स्टॉप. आता स्टॉप. तुम्ही थोडं डिस्टन्स घ्या तुमच्यामध्ये. असं थोडं डिस्टन्स आपण या कागदावरच आहोत. आपले विमानं, हे जे विमान त्यांनी आता बनवलेलं आहे हे इनव्हिजिबल आहे, तुम्ही बघू शकत नाही. ते जर त्यांनी फ्लाईट सुरू केलं तर तुम्ही नजरेने त्याला बघू शकत नाही, एवढा त्याचा स्पीड आहे, एवढं ते फास्ट आहे. आणि हे तिकडच्या शिक्षण पद्धतीचा फरक आहे की तिथे मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज शिकवलं जातं आणि आपली मुलं काय करतात, जे शिकवलं ते काही वर्षांनी विसरायला होतं म्हणून ही बिचारी आजारी पडतात किंवा त्या अंगाची पण आपली नाव बिचारी तयार होण्याच्या अगोदरच बुडायला लागते. कारण टीचरला जेवढं येतं तेवढंच शिकवलं, त्याच्या पलीकडे शिकवलं नाही. हे जसं चायनामध्ये तुम्हाला दिसतं तसंच जर तुम्ही, माझा आवडता देश आहे जपान, तुम्ही जर जपानची बुलेट ट्रेन जर बघितली, पौर्णिमेनिमित्त बुद्धविहारामध्ये घेण्यात आलेले शिबिर, यामध्ये तू काय शिकलास? तसं तर सरांनी आम्हाला भरपूर काही नॉलेज दिलं. त्यामध्ये त्यांनी समाजाविषयी माहिती दिली, पूर्वीच्या काळात आपल्याशी कसं वागायचे, आपलं त्यांच्यामध्ये काय मत होतं. त्यांनी ज्ञान दिलं आम्हाला की तुम्ही शिका, मोठे व्हा. असं बाकीच्या गोष्टींमध्ये तुमचं करिअर नाही, तुम्ही शिकलात तर करिअर होईल तुमचं. आणि त्यांनी पुढे ॲक्टिव्हिटी पण घेतल्या भरपूर. मला मजा आली सरांनी शिकवलं त्यामध्ये. या शिबिरामध्ये तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटली?
त्यामध्ये असं मला समजलं की पूर्वीच्या काळामध्ये जे अस्पृश्य लोक होते त्यांना देवांचं नाव घेण्यासुद्धा मनाई होती. त्यांनी बोलले की जीभ कापायचे, बघितले की डोळे काढायचे, ऐकलं की कानात तेल टाकायचे. ते जरा ऐकताना मला वेगळं वाटलं. कोणती गोष्ट जास्त आवडली शिबिरात? सरांनी जी बलूनची ॲक्टिव्हिटी घेतली होती ना ती मला आवडली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की फुग्यांचा त्यांनी पहिले फुगवायला लावले आणि सगळ्यांच्या हातात पिन दिली, सर्कल करून आम्हाला थांबवलं. ते बोलले तुम्हाला मी 5 मिनटं देतो, तुम्ही त्या पिनचा चांगलाच उपयोग करा. तर सगळ्या पोरांनी काय केलं, एकमेकाचे फुगे फोडले. पण सर बोलले की तुम्हाला मी चांगलाच उपयोग करायला लावला होता, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग केला. तर ती गोष्ट मला सरांची भरपूर आवडली. या शिबिरामुळे तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे? मी आता करिअरकडे लक्ष देईन, शिकेन. आणि पुस्तकं वाचायला मी पहिले नव्हतं वाचत पुस्तकं, पण आता पुस्तकं वाचायला सुरुवात करा आणि पुस्तकाविषयी माझं प्रेम दाखवेन. तू मोठं झाल्यावर काय बनणार आहेस? पहिले तर मी माझं एज्युकेशन पूर्ण करेन, त्यानंतर गव्हर्मेंट जॉबमध्ये ट्राय करेन. किरण मोहिते सरांनी दिवसभर जे तुम्हाला शिकवलं त्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जास्त आवडल्या व अशा प्रकारचे शिबिर जे आहे ते तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? हो वाटते. सरांनी जे शिकवलं ते चांगलंच शिकवलं. त्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटी भरपूर घेतल्या आहेत. त्यांनी जे ज्ञान दिलं ना ते घेतलं की आपलं करिअर होईल असं मला वाटतं. आपल्यासाठी 1 दिवसाचं शिबिर तसंच मुंबई येथील ग्लोबल पॅगोडाला जी सहल आयोजित केली त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया काय? जे शिबिर घेण्यात आले त्यामध्ये त्यांनी जे ज्ञान दिलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं आणि तशी शिबिर परत राबवावी असं माझं मत आहे. आणि जे आम्ही मुंबईमध्ये पॅगोडाला गेलो ते बघण्यासारखं ठिकाण होतं. असं मला वाटतं की ते ठिकाणाचं स्ट्रक्चर एकदम युनिक होतं आणि मेडिटेशन असं वाटतं मला पण तिथं जाऊन मेडिटेशन करावं.